म्हणजे ही मेलमध्ये भरपूर काही गोष्टी उल्लेख केलेला आहे. जळगावचं कोणी म्हणजे त्याच्या विषयावर अलार्म व्हायचं काय गरज नाहीये, कोणी घाबरायचं काय गरज नाहीये. ही एकदम नॉन सिरियस मेल आहे आणि असे मेल आणि असे लेटर भरपूर आपल्या पोलीस डिपार्टमेंटला प्राप्त होत असतात आणि प्रत्येक वेळी म्हणजे त्याच्या सिरियसनेस अनुसार आम्ही रिॲक्ट करतोय आणि याच्या सिरियसनेस अनुसार आम्ही देखील रिॲक्ट करतोय आणि प्रथमदर्शनी काही सिरियसनेस वाटत नाही. नागरिकांना काही आव्हान करणार? नागरिकांना मी काय आव्हान म्हणजे ही मेलमध्ये काही सिरियसनेस वाटत नाहीये म्हणून म्हणजे कोणी काही घाबरायचं किंवा अलार्म व्हायचं गरज नाही. काय सांगाल? एक किस्सा निघालेला आहे, म्हणजे 2-3 आलेले आहेत. काय नाही? मागच्या मार्च महिन्यामध्ये 3-4 मेल्स आलेले आहे. म्हणजे त्यांचे अनॅनिमस मेल आहे, अलग अलग नावाने त्यांनी मेल पाठवण्यात आल्या होत्या. ती मेल आपला पोलीस स्टेशन स्तरावर काय मेल आला, काय SP ऑफिसला, काय ॲडिशनल SP ऑफिसला, काय कलेक्टर ऑफिसला देखील मेल आलेलं आहे. ते मेलमध्ये असं भरपूर अधिकाऱ्यांना मारू, अशा जळगावमध्ये अशांती क्रिएट करू असं त्यांनी उल्लेख केले होते. ते मेल जरी वाचल्यानंतर काही सिरियसनेस कोणाला वाटत नाही. अशा पद्धतीचं एकदम मोगम पद्धतीने त्यांनी जे कोणी दुखवलेलं एखादी कारवाईमध्ये दुखवलेलं माणसं ज्या पद्धतीने मेल करतात तेव्हा ज्या पद्धतीनं आपल्याला लेटर्स पाठवतात त्या पद्धतीच्या त्यांच्या वाक्यरचना होत्या. ही सर्व मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर सेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्हा दाखल करून ते पुढील जे मेल आयडी ही मेल कुठून पाठवलेला आहे, हे मेन नेमका माणूस कोण आहे याची शोधण्याची प्रक्रिया आमची चालू आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तो धमकीचा मेल केलेला आहे. तो यापूर्वी ज्या माणसाने पाठवला त्याच व्यक्तीने पाठवला बेसिकली त्यांचं ज्या पद्धतीचं त्याचे वर्डिंग्स होतं म्हणजे सर्व मेल एकच माणसाने पाठवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि काही मोठ्या माणसाचं देखील नाव त्यांनी असंच त्यांनी उल्लेख केले होते. ते मेलचं काही सिरियसनेस असं वाटत नाही. मेल करताना डार्क वेबचा वापर केल्याचं समजलं. काही डार्क वेबचा असं काही अजूनपर्यंत आम्हाला समोर नाही आलेलं आहे. त्यांनी एक ईमेल प्लॅटफॉर्म त्यांनी निवडले होते. त्या ईमेल प्लॅटफॉर्मवरून त्यांनी मेल केले होते. मागच्या महिन्यात 3-4 वेळेला आले होते. शेवटचे मेल 27 मार्चचा शेवटचे मेल आला होता. त्या संदर्भात कोणाला अटक केली होती का मार्चमध्ये? तेच गुन्हा दाखल करून आमचा तपास चालू आहे.